आज आहे दिवस दुसरा. सकाळचे 6:30 वाजलेले आहेत आणि आम्ही आता इथे चहा किंवा नाश्ता तयार आहे का हे बघायला आलो होतो. अजून दूध यायचं आहे म्हटलेलं आहे, अजून थोडा वेळ लागेल. मग जस्ट आम्ही आता फ्रेश होणार. तर मला विचारलं पाय काय कसं वाटलं, तर मी पाय माझे थकले होते. पाय म्हणजे खूप वेदना होत होत्या, परंतु मनात एक जिद्द होती. म्हणजे बघा ना, त्यावेळेस म्हणजे 350 वर्षापूर्वी त्यावेळेची ती परिस्थिती काय होती. म्हणजे मागे शत्रू आहे, त्या शत्रूच्या तावडीतून महाराजांना सुखरूप पोहोचवणे विशाळगडावर हे एकमेव ध्येय होतं. आणि अनवाणी पायाने आणि ते दगडगोट्यातून त्या मुसळधार पावसातून आपले मावळे एका रात्रीमध्ये ते 50 ते 60 किलोमीटर अंतर पार केलं होतं. उपाशी पोटी तिने तिथे युद्ध लढलं. काय ती माणसं असतील, काय ती मावळे असतील. आज 350 वर्षे लोटली, काळ बदलला. पायामध्ये बूट आलं, अंगात पावसापासून संरक्षणाचे रेनकोट आले, गॅजेट्स आले. म्हणजे तुम्हाला काही झालं तरी काळजी घ्यायला डॉक्टर्स आहेत. पण काय बदललं नाही तो म्हणजे इतिहास बदलला नाही. आजही तो इतिहास तिथेच आहे. तिथे ते कदाचित त्या मातीला महाराजांचा स्पर्श लागलेला आहे, त्या मावळ्यांचा स्पर्श. तिथे ते अजूनही दगडगोटे असतील मोठे, ज्यांनी महाराजांना पाहिलं असेल. आपली निष्ठा अजून बदलली नाही. आणि हा सह्याद्री अजूनही तिथे उभा आहे, त्या इतिहासाची साक्षी द्यायला. या म्हणतोय लोकांनो, युवकांनो, तुम्ही या, आपल्या महाराजांचा इतिहास जगूया. म्हणजे काय, आपण पुस्तकामध्ये बरेच वाचलो इतिहास, पण इतिहास जगायला मिळतो आपल्याला. ही मोहीम शिकवते कसं जगायचं, महाराज आपले कसे गेले, त्याचा 1% तरी आपण त्याचा अनुभव घ्या. आणि घाबरायचं काही नाही, खूप जंगलही आहे, पण ते एक असे असते की प्रत्यक्षात आपल्यासोबत महाराज असणार आहेत काय, तेव्हा आपल्याला काही होत. जय शिव. कौलारू घर आणि सोसाट्याचा वारा, मुसळधार पाऊस, अक्षरशः इतका आवाज येत होता ना. त्यात रात्री लाईट गेली आणि काही मोबाईल चार्जिंग करायचे राहिले. आता किती वाजले तरी? आता 8 वाजलेले आहेत. ॲक्च्युली यावेळेस मी उशिराच बाहेर पडतो, कारण वातावरण खूप खूप बेकार, म्हणजे खूप पावसाळी आहे. बेकार म्हणू शकत नाही, पण खूप पाऊस आहे, वारा आहे. त्यामुळं आणि नाश्त्याला पण जरा वेळ झाला तयार करायला. मग त्यामुळं आम्ही आत्ता चाललेलो आहे. कदाचित आमची पहिलीच वेळ आहे, आम्हीच सुरुवातीला चाललो आहे. अजून बरेच जण आत्ता उठले. आपण बघू शकता निसर्ग, सह्याद्रीच्या पर्वतरांगा. हे जर अनुभवायचं असेल तर घराबाहेर पडा. समोर वाटेवर पाणी आलेलं आहे, त्यामुळं आम्ही आता दुसऱ्या वाटेने बघतो. असे बरेच ओढे नाले वाटेत गाठ पडणार आहेत, जे आम्हाला क्रॉस करून पुढे जायचं आहे. म्हणजे प्रत्येक महिन्याला किती मोहीम ही यायच्यात पहिली. हां, बघायला गेलं म्हणजे 8वी 9वी. आता पुढलं कुठं गाव, म्हणजे आता आपलं काय काय प्रवास होता? आता इथनं सगळं जंगल आहे, हां, धबधबं ओढते लागतात सगळं. टोटल आता इथनं पुढे जंगलच आहे. म्हणजे असं नाव कुठलं गावाचं किंवा काय आता पहिलं पुढे काय? आता इथनं जंगल असली की भाततळी लागत्या. भाततळी सगळा रोड जायचं, डांबर रोड लागला की मग पांढरपाणी लागते. पांढरपाण्यानं मग 3 ते 4 किलोमीटर मग पाऊण लागतं. ओके. म्हणजे आपल्याला तरी किती वेळ लागेल पोहोचायला अंदाजे? 4 तरी वाजते. काल जेवढा वेळ लागला तेवढा आज लागतो.
आपण आता आलेलो आहे कळकेवाडी ह्या गावात. हे बघू शकता लहान मुलं बसल्यात. भाव आहे काय? जळू जळू पकडलाय भावान. आम्हाला झूम करून दाखवतो. लाडवा दिसून. चला आमची टीम चाललेली आहे हिल रायडर्सची. मोठा पाऊस आहे. सह्याद्री सटा हेच हेच की चला चला. What are you? हे मागील जंगल पार करून आम्ही आता पुढे आलेलो आहे. मजा झाली मगाशी. साहेबांकडे मोबाईल दिलता आणि फोटो काढण्याला खाली पडला. नशीब तो पाण्यात पडला नाही, नाहीतर मग आमचा हा व्लॉग इथं संपला असता आणि जो तुम्हाला बघायला पण भेटला नसता. आता आपण आलेलो आहे बरीच जंगलाचे क्रॉस करून आणि मध्ये एक मोठा ओढा लागतो तिथं आलेलो आहे. परत पब्लिक इथं थांबलेलं आहे फोटो शूट करायला आणि वड्याला पाणी खूप आहे. हे बघा कुणाला तिघांच्यात पण बरं देतो. तिला बी देतो. मला तुमचं नाव सांगायचं, शाळेचं नाव सांगायचं. सांगा नाव काय? लवकर सांगा. तुझं नाव काय? जाऊ जाऊ. आणि तुझं? अंजली ना. मला देतो का बिस्किट पुढे? आपण पावनखिंडीला जाणाऱ्या रस्त्यावरती आलेलो आहे. पूर्ण जंगल क्रॉस करून अजून मावळे असे आम्हाला पावनखिंड अजून लांब जवळ आलेली आहे. सगळ्यांचं चालत आज अजिबात पाऊस दुखत नाही. मुसळधार पाऊस आणि आम्ही एन्जॉय करत चाललेला आहे. आता आपण इथे सिमेंटचा रस्ता केलेला आहे. या सिमेंटच्या रस्त्यानं पुढे पावनखिंडीकडे जात आहे. मी माझ्या पिशवीत काही गोष्टी वाटत मला ज्या आवडल्या त्या कलेक्ट केल्या. हे गोंदा फूल, हे फूल आहे. याला म्हणतात चव्हाटा नाव आहे. ते मी इथल्या त्या खेडेगावातल्या लोकांना विचारलं. तुम्ही सांगितलं या फुलाचं नाव चव्हाटा. या चकल्या घरातल्यांनी येताना दिल्या होत्या की वाटत जाताना काहीतरी खायला. थोडेच राहिलेले बोलले झाले पण खूप चवीला लागले. तर मी खाल्ल्या. आणि हा दगड मी घेतलेला आहे या 15 पावनखिंड ट्रेकची आठवण म्हणून. म्हणजे आणखी 10-20 वर्षांनी जर मला हा ट्रेक आठवायचा असेल तर हा दगड मला या ट्रेकची आठवण करून देणार. आणि विचार करा आपले मावळे या माणसाने एका रात्रीच अंतर पार केलं. हे अंतर आपण आता 2 दिवस आम्ही राहिले. जवळपास
10 मिनिटं राहिलेले, 10 ते 15 मिनिटात आम्ही पोहोचणार. सगळं ओलं झालेलं आहे. हा अनुभव खूप अविस्मरणीय आहे. म्हणजे शिवरायांनी जे आपल्याला दिलेलं आहे स्वराज्य, ते स्वराज्य अनुभवण्यासाठी त्यांनी कुठल्या कठीण परिस्थितीतनं हे आपल्याला मिळवून दिलेलं आहे हे जाणून घेण्यासाठी ही मोहीम होती. आणि या मोहिमेला माझ्या शरीराने मला साथ पण दिली. खूप भाग्यवान आहे. म्हणजे आपल्याला बोलणं सोपं आहे आणि त्याचा वापर आपण कसा करतो त्याच्यावर डिपेंड आहे. ही माझी 3री मोहीम आहे. यापुढेही मी येईन आणि बरेच जणांना म्हणजे प्रत्येकाला सांगेन की नक्की नक्की करा. ही मोहीम तुम्हाला खूप चांगला अनुभव देते. ही मोहीम केलं ना, शिवरायांचा सहवास आपल्याला लाभला नाही, पण शिवरायांचा अनुभव आपल्याला किंवा ते आपल्यासोबतच आहेत असं वाटतं आपल्याला. जय शिवराय मित्रांनो. काळजी नका करू राजे. आता हीच आमची जागा. कुणाचं नाव कुठं कोरलं जातं, आमचं या इथे कोरलं जाणार आहे. बाजी प्रभू रायाजी बांदल आणि बांदल सेनेतले 300 वीर तब्बल 12 घटिका घोडखिंडीत झुंजले. कासारीचा उगम त्यांनी स्वतःच्या रक्ताचं अर्घ्य दिलं. वीर बाजीप्रभू देशपांडे यांनी जे बलिदान दिलेलं आहे ती जागा बघून तिथून आम्ही वर आलो, जेवलो आणि आता आम्ही जात आहे. आपली SP थांबलेली आहे.